यानंतर पाहूयात या घडीच्या टॉप 25 बातम्या. लवकरच निवडणूक लढवणार तसंच चाहत्यांना इच्छेपोटी आगामी पाडव्यापर्यंत राजकारणामध्ये सहभागी होणार वकील गुणरत्न सदावर्तेंची एबीपी माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात घोषणा. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार. अनेक गावांना भेटी देण्यासोबतच नुकसानग्रस्तांच्या परिस्थितीचा आढावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबद्दल पक्षातनं नाराजीचा सूर. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा व्यक्त. बीड शहरामध्ये भर रस्त्यात तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी. आपापसात हाणामारी करून दहशत माजवण्याचा तरुणांचा प्रयत्न तर गाडीला कट लागल्याच्या कारणावरून 2 गट आपापसात भिडल्याची माहिती. दोन्ही गटातील तरुणांवरती गुन्हा दाखल. नरक चतुर्दशीनिमित्त पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीला हिरेजडित दागिन्यांनी सजवलं. विठ्ठल रुक्मिणीचं हे अनोखं रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. कोल्हापुरामध्ये नरक चतुर्दशीनिमित्त नरकासुराचा वध करतानाच्या रूपामध्ये देवीची अलंकार पूजा बांधली. आजच्या विशेष पूजेमध्ये भगवान श्री विष्णू यांनी सुदर्शन चक्राने नरकासुराचा वध केल्याचं दृश्य दाखवण्यात आलं. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाची वेळ वाढवली आहे. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. रायगडमधल्या महाडच्या बाजारपेठेमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी लगबग. लक्ष्मीपूजनासाठी बाजारामध्ये झेंडू, शेवंती, पंढरपुरी झेंडू अशी विविध प्रकारची फुलं दाखल. जम्मू काश्मीरच्या भद्रवाहमध्ये जोरदार बर्फवृष्टी. भद्रवाह खोऱ्यातील उंच भागावरती बर्फाची चादर. चीनमधल्या उबेई प्रांतामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण. भूस्खलनामध्ये एका इमारतीचं नुकसान. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही जखमी नाही. ब्राझीलमधल्या रिबेआरो प्रेटो इथे वादळामुळे कहर झालाय. वादळामुळे घरांवरचं छत उडून गेलेलं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडनं